मुंबईतल्या पायथुनीमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच घरातल्या चौघांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात आता एक माहिती समोर आली आहे। उंदीर मारण्याच्या औषधामुळे या चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। चौघांच्याही शरीरामध्ये उंदीर मारण्याच्या औषधांचे अंश सापडलेले आहेत आणि चौघांनी खाल्लेल्या कलिंगडामध्ये ते औषध होतं अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। तब्बल 11 दिवसांनंतर या प्रकरणाचा छडा लागलाय। मात्र आता हा हत्या आहे की घातपात आहे या संदर्भातला तपास पोलीस करतायत। तर आपण एक यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 26 एप्रिलला पायधुरीमध्ये एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला। उंदीर मारण्याच्या औषधामुळे या चौघांचा मृत्यू झालाय। चौघांच्या शरीरामध्ये झिंक फॉस्फाईडचे अंश आहेत। कलिंगडच्या नमुन्यामध्ये सुद्धा झिंक फॉस्फाईडचा अंश सापडलेला आहे। दरम्यान हॉस्पिटलचे डीन तुषार पालवे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। पाहूयात। डीन आहेत ते त्यांच्याशी जाणून घेऊ आपण। सर, झिंक फॉस्फाईड बद्दल थोडं सांगा, किती हे डेंजरस आहे आणि हानिकारक असू शकतं शरीरात गेलं तर? क्वांटिटी असते आपण जे रॅटसाठी मारायला वापरतो ते 10 to 30 मिलीग्रॅम पर kg वापरतो। आणि जे तो केक आपण रॅट केक म्हणतो त्याला, तो जो असतो तो अप्रॉक्सिमेटली 100 ग्रॅमचा असतो आणि त्याच्यात 50% ते असतं। तर रॅट केक जो पूर्ण कोणी घेतला म्हणजे एखाद्या ह्युमनने, तर त्याला जीवाला धोका होऊ शकतो। पण ते त्याचा जो स्मेल असतो तो जसं आपलं गार्लिक असतं, गार्लिक त्याच्या स्मेलचा असतो आणि टेस्ट एकदम खराब असते। तर ते खाणं असं डायरेक्टली तर पॉसिबल नाही आहे किंवा म्हणजे स्वतःहून खाणं वगैरे ते चुकीचं, म्हणजे ते खूप पॉसिबल नाही आहे। आता हे कसं ॲक्ट करतं, जेव्हा झिंक फॉस्फाईड स्टमकमध्ये जातं तर स्टमकमध्ये जे ॲसिड असतं त्याच्याबरोबर ते ॲक्ट होतं आणि गॅस तयार होतो आणि तो गॅस पूर्ण शरीरात पसरतो। त्याच्यामुळे आपली बॉडी सेल्सने बनलेली असते, छोटे छोटे सेल्स त्याने बनलेले असते। तर सेलमध्ये तो ऑक्सिजन सप्लाय जाऊन देत नाही आणि त्याच्यामुळे मल्टी ऑर्गन फेल्युअर होतं। मग त्याच्यामध्ये लिव्हर, किडनी, ब्रेन हे सगळं फेल व्हायला लागतं आणि शेवटी डेथ होते। आता जी टाईमलाईन आपण बघतोय की त्यांनी अप्रॉक्सिमेटली रात्री 12 आणि 1:30च्या दरम्यान ते जेवले आणि त्यांना सिम्पटम सकाळी 4 वाजता पोटात दुखायला लागलं आणि 10 पर्यंत त्याची डेथ झाली। तर जर सपोज झिंक फॉस्फाईड त्यांनी कंझ्युम केलं असेल तर क्वांटिटी खूप हाय असेल, म्हणून इतक्या लवकर सगळ्यांना ॲक्शन झाली। तिलवडे जर्नलिस्ट सध्यासह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।